सकाळ. श्री स्वामी समर्थांनी आजचा आपला 14वा दिवस आणि 13 दिवसात आपण खूप काय मजा केली. कसे आहात सगळे? छान मस्त मजेत. पाय वगैरे दुखत नाही ना? श्री स्वामी समर्थ. ओके. श्री स्वामी समर्थ. मला हाकलण्यासाठी मी कॅमेरा फिरवलेला. तर आज आपला स्वामींच्या अक्कलकोटमध्ये स्वामींच्या मठाला पण जाणार. खूप मजा करणार. एवढे दिवस आपण 13-14 दिवस मजा केली आणि आज पण आपण शेवटचा दिवस आहे. थोडं नर्वस वाटतंय की एवढे दिवस आपण सगळे सोबत होतो आणि आज हे सगळं होत आहे. तिथं आरती चालू आहे. आपण थोड्या वेळाने परत कंटिन्यू करू आणि आता चहा वगैरे पिऊन आरती करून निघून जाऊ. ठीक आहे, चला मग पुढे भेटू. श्री स्वामी समर्थ. आत्ता आपण जस्ट निघालो. कुठनं निघालो आपण? हां, स्वामींच्या मठातनं निघालोय आणि आता जाऊ आपण अक्कलकोटच्या मठामध्ये. फक्त 5 ते 6 किलोमीटरच आहे. आज खूप भारी वाटतं आणि खूप वाईट पण वाटतं. ते मागच्या टायमाला पण बोललो होतो की एवढे दिवस आपण मिस करणार. काय सागर, एवढ्या दिवसानंतर परत 1 वर्षानंतर भेटलो होतो आणि आता परत 1 वर्षानंतरच भेटणार. 14-15 दिवसांनी परत येणार. हा तर 2 दिवसासाठी आला पण वाईट वाटतंय आता. पण आता काय करणार? अरे हो, आलाच नव्हता. हा काल आला. काल आला होता आणि बोलतो 3 दिवस 4 दिवस रात्री आला होता परवाच्या सोलापूरला. तर आता हे दिवस कसे गेले ते काय कळालंच नाही आणि आता स्वामींना भेटतो. नवीन अनुभव भेटला. हां, नवीन माणसं भेटली, नवीन अनुभव मिळाला. तर चला. तो साई होता तो मागं, तो रडायला वगैरे पण लागला की त्याला वाईट वाटलं की एवढं सगळं. साई रडत होता. काय बोलतो? मग त्याला वाईट वाटलं की अरे एवढे दिवस आपण सगळ्यांना सोबत होतो आणि नंतरून सगळं हे झालं. तर ठीक आहे, आपण डायरेक्ट मठामध्ये भेटू. ठीक आहे, चलो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोलवलं जणू स्वामीनं ये गोपालकी घेऊन केली त्यान आज्ञा मला निघालो. तुम्ही येता का माझ्या स्वामींना भेटाया? तुम्ही येता का जानेवारीचा? तुम्ही येता का माझ्या स्वामींना भेटाया? तुम्ही येता का जानेवारीचा महिना आला आला. पालख्या निघाला आज अक्कलकोटला. जानेवारीचा महिना आज आला. पालख्या निघाला आज अक्कलकोटला. दानला बोलावलं जणू स्वामीने ये म्हणालो पालखी घेऊन केली त्याने आज्ञा मला मी निघालो. तुम्ही येता का माझ्या स्वामींना भेटाया? तुम्ही येता का मी निघालो. तुम्ही येता का माझ्या स्वामींना भेटाया? तुम्ही येता का? ते
13 दिवसानंतर फायनली आपण पोचलो अक्कलकोटमध्ये. आणि अक्कलकोटमध्ये आपण आता खंडोबा मंदिरमध्ये आहोत. खंडोबा मंदिरमध्ये ते आपली पालखी समोरच आहे. खंडोबा मंदिरमध्ये सगळं भंडारा वगैरे उडवतात. नंतर तिकडे सगळं काय पूजा वगैरे असतं ती होते. आणि त्यानंतर आपण मठामध्ये निघणार आहोत. तर आता बँके वगैरे तर सेटअप झालेला आहे. आता हे बघा पुढे 2 मिनटं. थांब गर्दी आहे. आम्ही करतो कॉल. वात वरती कर. सोयरे माऊली जय श्रीराम. आपण पण जाणार तरी का आपण पुढे बघू आता काय होतं. ठीक आहे चला श्री स्वामी समर्थ. आम्हाला ब्लॉग आपली यात्रा आज समाप्त होत आहे. आणि आजचा लास्ट दिवस आणि लास्ट क्षण मेन गेटमध्ये घुसलो आपण आता. आणि आता खूप काय काय एक्सपिरियन्स होता. दुसरा वर्ष आपला होता आणि यावेळेस काय एवढा त्रास वगैरे नाही झालं. कारण की मागच्या वेळेस माझा फर्स्ट टाईम होता आणि सेकंड टाईम पण मी चालतच आलो आहे स्वामींच्या दर्शनाला. स्वामींनी नक्की बोलवलं आहे. आपण आता स्वामींचं दर्शन घेऊ. आता पालखी आपली मठाजवळ आले, मेन गेट जवळ आलेली आपली पालखी. पुढे जाऊन ठीक आहे चला श्री स्वामी. भेटला बंधू सोळपा बाळ पकडून पण जाऊ नका. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी.
समर्थ. दर्शन झालं आणि आता आपण चालू अन्नछत्रामध्ये स्वामींचं प्रसाद गेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे स्वामी आहेत आपले. आता आपण जेवण करून पुढचं बघू काय. ठीक आहे, चलो. श्री श्री स्वामी समर्थ. तर फायनली आपलं दर्शन झालं आणि आता जेवण पण झालं, महाप्रसाद पण घेऊन झाला. 14 दिवस ब्लॉग एकदम मस्त बनवले. तुम्हाला आवडले असेल. ब्लॉग चांगले होते ना रे? मस्त मस्त सगळे होते आपले, त्याचं काही टेन्शन नाही. आणि आपण आता हा ब्लॉग एंड करतोय. शेवटचा ब्लॉग आहे आपला अक्कलकोटमधला. आपण 14 दिवस आपला मस्त सफर झाला. तर ठीक आहे, तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.